नमस्ते. एका भांड्यात जर खूप सारे खेकडे ठेवले ना, तर त्या भांड्याला झाकण लावायची गरजच नसते. माहिती आहे का? कारण त्यातला एक जरी खेकडा वरती चढून बाहेर पडायला लागला ना, तर बाकीचे खेकडे त्याचे पाय ओढून त्याला पुन्हा खाली पाडतात. आज हे सांगताना मला अत्यंत जास्त वेदना होत आहेत, की हीच खेकडा प्रवृत्ती आज आपल्या अनेक मराठी लोकांमध्ये पाहायला मिळते. आपल्याच माणसाने प्रगती केली ना, की पाठीवर कौतुकाची थाप देण्याच्या ऐवजी पाठीमागे खड्डे खणणारे आपल्याच जवळचे लोक असतात. आज आपण मनशक्ती नेटवर्कच्या या भागात जळकुट्या मानसिकतेचा बुरखा फाडूयात. या पाय ओढण्याच्या सवयीच्या पाठीमागे ना नक्की काय मानसिकता असते, तर दोन गोष्टी समजून घ्या. एक म्हणजे स्वतःच्या नाकर्तेपणाचा राग असतो. ज्यावेळेस तुमचा एखादा मित्र किंवा नातेवाईक पुढे जातो ना, तेव्हा खरं तर तो काही चूक करत नसतो, पण त्याला बघून तुमच्या मनात गिल्ट तयार होतो. अपराधीपणाची भावना जागी होते. तो पुढे गेला आणि मी अजून इथे सडतोय. स्वतः कष्ट करून पुढे जाण्याची धमक तर नसते. मग सोपा मार्ग कोणता? तर पुढे जाणाऱ्या माणसाची निंदा करा, त्याला बदनाम करा, त्याचे पाय ओढा. दुसरं म्हणजे परक्यांचं कौतुक. आपल्यावर संशय. एखादा मारवाडी, गुजराती किंवा परप्रांतीय उद्योजक मोठा झाला ना, की आपण त्याचं कौतुक करतो. पण आपलाच एखादा मराठी मुलगा ज्यावेळेस हॉटेल किंवा अजून कोणता तरी बिझनेस सुरू करतो किंवा मोठी नोकरी मिळवतो, त्यावेळेस आपलेच लोक काय म्हणतात माहिती आहे? नक्कीच 2 नंबरचे धंदे असणार याचे. बघू 6 महिने तरी चालतंय का? कौतुक करायला काळीज लागतं मित्रांनो, पाय ओढायला फक्त कुचकी बुद्धी. लक्षात ठेवा, दुसऱ्याचे पाय ओढणारा माणूस आहे ना, स्वतः कधीच पुढे जाऊ शकत नाही. कारण त्याचे दोन्ही हात समोरच्या पायातच अडकलेले असतात. जर समाज म्हणून आपल्याला पुढे जायचं असेल ना, तर ही खेकडा प्रवृत्ती सुधारावी लागेल. जर आपल्याला आपल्या घरातल्या, नात्यातल्या किंवा मित्रांमधल्या कोणाचं तरी चांगलं होत असेल ना, तर आनंदाने टाळ्या वाजवायला शिका. आज जर तुम्ही दुसऱ्यांच्या यशामध्ये आनंद मानाल ना, तर आणि तरच उद्या जग तुमच्या पाठीशी उभं राहणार बरं का. आणि हो, ज्यांचे पाय ओढले जातात ना, त्यांना एकच सल्ला: मागे वळून बघू नका. पाय ओढणाऱ्यांना लाथ मारून इतके उंचवर जा, की त्यांचे हात तुमच्या पायापर्यंत पोचणारच नाहीत. थोडक्यात काय, मराठी माणसांनो, खेकडा बनू नका हो, गरुड बना आणि दुसऱ्यांनाही पंख द्या. व्हिडिओ जर तुम्हाला कंटेंट ओके वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि प्रत्येक मराठी माणसाला शेअर करा बरं का, ज्याला पुढं जायचं आहे. पाय ओढणं बंद करा राव. आपण सगळ्यांवरती राज्य करू शकतो. हात धरायला शिका. आज स्पेशली म्हणेन, जय महाराष्ट्र.